आज मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला मी हेच सांगतो, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल, जबाबदारी सरकारची आहे, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याचं काम आपण करतोय। काही लोक आपल्याला काही सांगत असतील, परंतु सुरुवातीपासून मागच्या वेळेस देखील आपण मराठा आरक्षण दिलं, त्यावेळेस देखील आपली भूमिका तीच होती। मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण दिलं। हायकोर्टामध्ये टिकलं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं, त्याची कारण मीमांसा मी आज इथं करत नाही, परंतु त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द जो मी दिलाय, तो शब्द देताना मी हेही लक्षात ठेवलाय की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही, ओबीसी समाजाच्या कुठल्याही सोयी सुविधा कमी होणार नाहीत, हा शब्द आपला आहे। आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो, त्याच्यावर देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या काम देण्या जी प्रक्रिया आहे त्याच्यावर देखील युद्ध पातळीवर काम सुरू आहे। ज्या चुका सुप्रीम कोर्टामध्ये त्या काळामध्ये झाल्या त्या चुका पुन्हा होणार नाही। काही ठिकाणी आपल्याला जे काही, आता मी कुठे या सभेमध्ये टीका करत नाही, परंतु ज्या वेळेस जे सत्य बोलणं आवश्यक आहे, या सत्य बोलण्याला आवश्यक आहे तिथं ते बोलावंच लागेल। परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री म्हणून ओबीसी समाज आपली जी संघटना आहे, हे संघटना सर्व आपल्या समाजासाठी जेवढ्या काय आपल्याला योजना करता येतील, जे काय आपल्याला आवश्यक आहे ते बिलकुल आपण हक्काने आमच्याकडे या। हा एकनाथ शिंदे आपल्या हक्काचा माणूस समजा आणि त्या ठिकाणी कुठेही दुजाभाव बिलकुल कुणाची बरोबर करता येणार नाही, कारण शेवटी आपण सर्व एक आहोत। आणि म्हणून काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याला आपल्याला बळी पडायचं नाही। आणि म्हणून प्रकाश शेंडगे आणि सगळी मंडळी इकडे आहेत, त्यांनाही माहीत आहे की पोटात एक ओटात एक असं आम्ही करणारे नाही।